मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे। काही वेळातच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल। त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत। मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9208 उमेदवार रिंगणात आहेत। तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। महानगरपालिकांबरोबरच आज राज्यातील 11 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 118 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे। या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3210 जागांसाठी 17331 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। मतदान सुरळीत होण्यासाठी निवडणूक आयोगाचे लाखो कर्मचारी कामाला लागल्याची माहिती निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी दिली। निवडणूक काळात आचारसंहिता उल्लंघनाच्या 240 केसेस दाखल झाल्या असून 291 जणांना तडीपार केल्याची माहिती देखील सहारिया यांनी दिली आहे। तसंच राज्यभरात 61 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर केलेले मनी लॉन्ड्रिंगचे आरोप गंभीर आहेत। त्यात तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। निवडणूक निकालानंतर गरज पडली तर शिवसेनेसोबत युती करू असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते। मात्र युती करताना फक्त पारदर्शकतेचा अजेंडा असेल असं सांगायलाही ते विसरले नाही। भाजप शिवसेना युती तुटली परंतु सेना राज्य सरकारमधून बाहेर पडलेली नाहीये। शिवसेनेत अद्याप स्वाभिमान शिल्लक असेल तर सेना राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचं धाडस करेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी काल माझा कट्ट्यावर केलंय। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना मुलाखती देत आहेत। हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगात तक्रार केली जाणार आहे। तर मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहिता भंग झाला नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते माधव भंडारे यांनी दिले आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः जातीने महत्त्वाच्या शाखांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। ज्या ठिकाणी शिवसेनेला बंडखोरांचा फटका बसू शकतो त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी स्वतः जाऊन उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला। नागपुरात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या गाडीला हलबा समाजातील लोकांनी घेराव घातला। सत्तेत आलो की हलबा समाजाच्या समस्या सोडवू असं आश्वासन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्यानं हलबा समाजाचे लोक आक्रमक झाले। भाजपनं उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप पुण्यातील नाराज भाजप कार्यकर्त्यांनीच केलाय। उमेदवारीसाठी दिलेले पैसे परत मिळावे यासाठी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी जगली महाराज रोडवरील पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। दरम्यान नाराज कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी गिरीश बापट यांना मध्यस्थी करावी लागली। साताऱ्यातल्या कराडमध्ये काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील आणि विलासकाका उंडाळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। आनंदराव पाटील पैसे वाटत असल्याचा आरोप करत उंडाळकर समर्थकांनी पाटलांच्या गाड्या अडवल्या। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला काल 42 महिने पूर्ण झाले तर पानसरेंच्या हत्येला 2 वर्ष झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नाहीये। त्याचा निषेध करण्यासाठी पुणे आणि कोल्हापुरात आंदोलन करण्यात आली। यावर राज्य सरकारनं आपलं अपयश जाहीर करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मुंबई एअरपोर्टवर काल दुबईहून आलेल्या एका महिलेकडून तब्बल 31,52,000च्या 2 सोन्याच्या प्लेट्स जप्त केल्या। बानू अब्दुल शेख असं महिलेचं नाव असून ती मुंबईच्या वडाळा इथली रहिवासी आहे। कस्टम विभागानं ही कारवाई केली असून तपासणी दरम्यान प्रेशर कुकरमध्ये ह्या सोन्याच्या प्लेट्स सापडल्या। डोंबिवलीत 55 लाखांच्या जुन्या नोटांसह 2 सराफांना गुन्हे शाखेने अटक केली आहे। व्यापारात जमलेल्या 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी हे व्यापारी डोंबिवलीत येणार असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगे हात अटक केली आहे। नागपुरातील भांडे प्लॉट आणि बीडीपेठ या परिसरात काल पोलिसांनी मारलेल्या छाप्यात देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून कोणत्या उमेदवाराने या परिसरात दारू वाटली याचा पोलीस तपास करत आहेत।
मुंबईतल्या गोरेगाव स्टेशनजवळ 28 वर्षीय महिलेची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आहे। काल रात्री ही घटना घडली आहे। गीता दुबे असं महिलेचं नाव असून सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। कालपासून बचत खात्यातून खातेधारकांना आठवड्याला 50,000ची रक्कम काढता येणार आहे। यापूर्वी ही मर्यादा 24,000 इतकी होती। आणखी एक खुशखबर म्हणजे 13 मार्चपासून बचत खात्यातून रक्कम काढण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीयेत। त्यामुळे 13 मार्चनंतर बँकांच्या नियमानुसार खात्यातली हवी तेवढी रक्कम काढता येईल। 2 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या सोने खरेदीवर आता सराफाला 1% TCS कर द्यावा लागणार आहे। यापूर्वी 5 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर TCS कर द्यावा लागत होता। रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यासाठी सरकार 1 एप्रिलपासून नवी कर नियमाची अंमलबजावणी करणार आहे। मे महिन्यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधली रक्कम आता ऑनलाईन काढता येणार आहे। त्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांच्या आधार कार्डची आणि बँक खात्याची माहिती EPFO कार्यालयाला द्यावी लागणार आहे। भविष्य निर्वाह वेतनधारकांनी त्यांचे आधार कार्ड किंवा त्याचा क्रमांक EPFOला सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2017 ला आहे।